रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुल, सिंचन विहीर आणि गायगोठे यासारख्या कामांची थकीत बिले तात्काळ अदा करण्यात यावी या मागणीसाठी पैठण तालुक्यातील पाडळी गाजीपूर येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन केलं। पाडळी गाजीपूर येथील 150हून अधिक ग्रामस्थांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुल, सिंचन विहीर तसेच गायगोठ्यांची कामे पूर्ण करून 2 वर्षाचा कालावधी उलटूनही संबंधित कामांची बिले मिळालेली नसल्याचा आरोप केला। थकीत बिले मिळावीत यासाठी ग्रामस्थांनी वारंवार पंचायत समिती कार्यालयात पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला। पाडळीचे सरपंच तथा भाजपाचे युवा नेते चंद्रकांत हुड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल वाजवत जोरदार निदर्शने केली। यानंतर पंचायत समितीच्या सभापती वैशाली विनोद गोमले यांना निवेदन देऊन थकीत बिले तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनात शिवाजी हुड, मंजर सय्यद, हरिकिसन हुड, दत्ता पाटील बांडे, सुधीर निकाळजे, सुरेश गायकवाड, भगवान हुड, अमोल हुड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। ग्रामस्थांनी लवकरात लवकर थकीत बिले अदा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। मी दत्तात्रय बांडे, उपसरपंच पाडळी गाजीपूर। आज इथं पंचायत समितीमध्ये इथं आम्ही आज ढोलताशा आंदोलन करण्यासाठी आलो होतो। गावातील ग्रामस्थ, शेतकरी ज्यांनी विहिरी, गोठे हे जे बांधून समजा त्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले नाही ते सगळे लाभार्थी त्याच्यामध्ये घरकुलाचे असतील, विहिरीवाले असतील, गोठेवाले असतील, हे सगळे इथं आलेले आणि आम्ही आता सभापती साहेबांना निवेदन दिलेलं आहे। जर काय हे निवेदन देऊन बी जर समजा कधी हे बिल जर लवकरात लवकर नाही पडले तर इथं मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे आणि सोबत ग्रामस्थ राहणार आहे। नमस्कार, मी चंद्रकांत हुड। आज आपण 10 जुलै रोजी शुक्रवार आज आपण पंचायत समिती पैठण येथे ढोलताशा आंदोलन केला। कारण आमच्या पाडळी गाजीपूर ग्रामपंचायतमध्ये 100 प्रस्ताव हे आजपर्यंत झाले 2 ते 3 वर्षापासून विहिरीचं खोदकाम, बांधकाम, गायगोठे आणि घरकुलचे प्रस्ताव हे मंजूर असून सुद्धा बी 2-2.5 वर्षापासून आतापर्यंत जे बिलं अजून आमच्या शेतकऱ्याला भेटली नाही। त्यासाठी आज आम्ही सर्व पाडळी गाजीपूर ग्रामस्थ पंचायत समितीवर ढोलताशा आंदोलन केलं। यापुढे बी जर ह्या 10 ते 12 दिवसात जर आमचं या आंदोलनाचं यांनी जर दखल घेतली नाही तर आम्ही या पंचायत समितीला ताळेबंदी आंदोलन करू हाच इशारा देतो।